जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. मित्रांनो, भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्म जे पुस्तक वाचत आहोत ते बाबासाहेबांनी लिहिलं आहे. त्यामध्ये बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान, गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे. हे तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवायला पाहिजे असं जर वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, कारण असे केल्याने यूट्यूब हे तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवते. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे व्हिडिओ तुम्ही मला बघितले पाहिजे याच्यासाठी मी बनवत नाही आहे. जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला ऐकवत आहे ते तुम्ही लक्षपूर्वक काळजीपूर्वक स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत ऐका, काळजीपूर्वक ऐका. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की काय लिहिलं आहे बाबासाहेबांनी. कारण प्रत्येक बरेचसे लोक वाचत आहे ना पुस्तक, ऐकू तर शकतात, म्हणून ऐका. भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म, त्याच्यातील तिसरा खंड, त्याच्यातील तिसरा भाग आणि त्या तिसऱ्या भागातील 6वा प्रकरण, याचे सुद्धा 3 व्हिडिओ बनतील, कारण हा सुद्धा प्रकरण थोडा मोठा आहे. तर चला काय लिहिलं आहे यामध्ये बघूया. या पार्थिव जगात एक प्रकारची सुव्यवस्था आहे, नियम आहे. खालील घटनांनी ती सिद्ध होते. आकाशातील ग्रहगोलांच्या व नक्षत्रांच्या चलन वलनात एक प्रकारची सुव्यवस्था नियम आहे. सुव्यवस्था नियम म्हणता येईल आहे. ऋतुचक्रामध्येही सुव्यवस्था नियम आहे. वृक्षापासून फळे उत्पन्न होतात आणि फळापासून परत बीज निर्माण होते, यातही एक प्रकारचा नियम आहे. बौद्ध परिभाषित या व्यवस्थेला बीज नियम आणि ऋतू नियम इत्यादी म्हणतात. समाजामध्ये याच प्रकारचा नैतिक क्रम आहे काय? जर तो असेल तर तो कसा उत्पन्न झाला? तो नियम कसा राखला जातो? जे ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. त्यांचे उत्तर सरळ आहे. जे ईश्वरावर विश्वास ठेवतात त्यांना ते हे सर्व ईश्वरानेच केलं असं म्हणतात. ते म्हणतात संसाराचा नैतिक क्रम हा ईश्वराच्या इच्छेचा परिणाम होय. ईश्वराने संसार निर्माण केला आहे आणि ईश्वर हाच या संसाराचा कर्ता धर्ता आहे. तोच भौतिक आणि नैतिक नियमाचा कर्ता देखील आहे, असे ईश्वरावर विश्वास ठेवणारे लोक म्हणतात. त्यांच्या मते नैतिक नियम माणसाच्या भल्यासाठी असतात, कारण ते ईश्वरी आज्ञा स्वरूप आहेत. माणसाला आपल्या निर्मात्या ईश्वराची आज्ञा पाळणे क्रमप्राप्त आहे आणि ईश्वराच्या आज्ञाच्या परिपालनाने जगाचा हा नैतिक क्रम चालू आहे, असे त्यांना वाटते. जी नैतिक व्यवस्था आहे ती ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात. त्यांचे विचार वरीलप्रमाणे असतात. परंतु ही व्याख्या मुळीच समाधानकारक नाही, हे लक्षात घ्या. कारण ईश्वर हा नैतिक नियमाचा जनक असेल, ह्या नैतिक नियमाचा आरंभ आणि अंत देखील तोच असेल, आणि माणसाला ईश्वराची आज्ञा पाळण्यापासून सुटका नसेल तर या संसारात इतकी नैतिक अव्यवस्था आणि अराजकता का आढळते? असे बुद्धाचा प्रश्न आहे, सरळ. बरोबर आहे. या ईश्वरी नियमाच्या मागे अशी कोणती शक्ती आहे? या ईश्वरी नियमाच्या व्यक्तीवर कोणता अधिकार आहे? हे संयुक्तिक आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत. परंतु जे लोक नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे म्हणतात त्यांच्याजवळ या प्रश्नाचे उत्तर नाही. या अडचणी दूर करण्यासाठी हा सिद्धांत थोडा बदलला गेला आहे. आता काय म्हटले जाते बघा. आता असे म्हटले जाते की निस्संदेह परमेश्वराच्या आज्ञेनेच सृष्टी निर्माण झाली. हेही सत्य आहे की या सर्व सृष्टीच्या परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्या कार्यास प्रारंभ केला. हेही खरे आहे की परमेश्वराने त्या सर्व सृष्टीला एकदाच कायमची गती शक्ती दिली आणि तीच त्या विश्वाच्या सर्व क्रियाशीलतेचे मूळ आहे. परंतु यानंतर ईश्वराने सृष्टीच्या प्रारंभी जे नियम घालून दिले आहेत त्या नियमानुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे. म्हणूनच नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेनुसार घडत असेल तर तो सर्व दोष सृष्टीचा म्हणजे प्रकृतीचा, ईश्वराचा नाही. बघा, अशी पहिले म्हणतात ईश्वराचा आहे, मग नंतर काय घडले ते ईश्वराने नाही घडलं, ते प्रकृतीमुळे झालं. म्हणजे बदलवतात, त्यांनी आपली बदलवली परिभाषा. सिद्धांताचा असा बदल
करूनही वरील अडचणी सोडविल्या जात नाही. या सिद्धांतातील बदलामुळे ईश्वराच्या नैतिक व्यवस्थेची जबाबदारी पडत नाही एवढेच. परंतु प्रश्न उरतोच की ईश्वराने आपल्या नियमाचे परिपालन करण्याचे सृष्टीवर का सोपवावे? असल्या गैरहजर ईश्वराचा उपयोग तरी काय? पहा, गौतम बुद्धाचे प्रश्न अशा लोकांना. लक्षपूर्वक ऐका काय लिहिलेलं आहे, काय म्हणतात बाबासाहेब, गौतम बुद्धाचे तत्वज्ञान काय आहे. ठीक आहे. जय हिंद.